मित्रांनो, वेड लागलं प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मंजिरी आता रायाला म्हणते, हे बघ सत्या, उघडकीस मीही करू शकते आणि मलाही ते काम जमतं. अरे तू हे असं हप्ता घेणं का चालू केलं हे अगोदर सांग. त्या म्हाताऱ्या बाबांकडून का पैसे घेतले ते सांग. यामागे नक्कीच काही ना काही कारण आहे आणि ते मला माहीत आहे. असं म्हणून तेथे एक जी मुलगी असते ना, त्या मुलीला मंजिरी विचारते, काय सत्य आहे ना तू सांग. आणि रायाने असं त्या बाबांच्या बाबतीत का केलं ते. तेव्हा ती मुलगी आता रडू लागते आणि म्हणते की त्या म्हाताऱ्याने माझी छेड काढली, मला खूप त्रास दिला आणि पैसे देण्याच्या बहाण्याने माझा गैरफायदा घेतला. असं जेव्हा ती रडतच सांगते ना, तेव्हा सर्वांना जरा धक्काच बसतो. ती रडत असताना मंजिरी तिला म्हणते की रडू नको, आम्ही आहोत सर्वजण तुझ्या बरोबर, तू एकदम शांत हो. असं म्हणून ती तिला शांत करण्याचा प्रयत्न करते. मग आता मंजिरी रायाला म्हणते, हे सत्य होतं समजलं का, आणि म्हणूनच त्या बाबांना तू शिक्षा दिलीस ना राया. आता रायाला आठवतं की कशा प्रकारे त्या म्हाताऱ्याला मी अगदी बदडून काढलं होतं. अरे राया, तू राक्षस नाहीये, खरंच खूप चांगला माणूस आहे तू. तेव्हा राया हा मंजिरीकडे पाहतच राहतो, कारण त्याला समजतं की मंजिरीला माझ्या मनात सगळं कळतं आणि मी कसा माणूस आहे ना तेही चांगल्या प्रकारे समजतं. तेव्हा ती आता जयला विचारते, काय रे जय, आता तुझं काय म्हणणं आहे रे. अरे पोलिसांपेक्षा चांगलं काम तर राया करतोय, कारण ही मुलगी पोलीस चौकीमध्ये आली होती तरीही तिची तक्रार कोणीच नोंदवून घेतली नाही. आणि तूच म्हणत होता ना रे जय की या एरियाचा तू इन्चार्ज आहे म्हणून, मग इथला कायदा आणि सुव्यवस्था राखणं ही तुझीच जबाबदारी आहे ना. मग आता कुठे गेली रे तुझी ड्युटी. असं म्हणून ती रागातच त्याला जा विचारू लागते, तू एक काम का नाही करत रे, तुझी जी वर्दी आहे ना वर्दी ती रायाला देऊन टाक, कारण तुझ्यापेक्षा भारी काम माझा राया करतो. तेव्हा आता जय हा रागातच म्हणतो, खूप बोलतीयस हा तू. मग आता ती म्हणते, हो मी बोलतीये ना ते खरं आहे, परंतु जे बोलतीये ना ते खरं बोलतीये, कारण तू ज्याला गुंड म्हणवतोस ना तो खरं तर लोकांची सेवा करतो आणि तू एक पोलीस असून गुंडागरी करतो. आणि आता रायाची यामध्ये काहीही चूक नाहीये हे तुला मान्य करावं लागणार आहे, आणि तू जे वागलास ना ते चुकीचं आहे जय. असं रागातच मंजिरी म्हणते, तुला आता रायाला सोडावंच लागेल. असं जेव्हा मंजिरी म्हणते तेव्हा जय हा खूप विचार करतो. त्यानंतर आता ती म्हणते, असं गाडीला बांधून पोलीस स्टेशनमध्ये कोण घेऊन जातं रे, आणि तुम्ही सर्वजण बघताय ना आता. असं ती तेथे असणाऱ्या जमावाला विचारते की या मुलीवर अन्याय करणाऱ्या त्या एका म्हाताऱ्या माणसाला पोलिसांनी सोडून दिलं, परंतु त्याला शिक्षा कोणी दिली, रायाने दिली. आणि ह्या मुलीला वाचवणाऱ्याला म्हणजे रायाला गाडीमागे बांधून गाडीमागे पळवत होते हे सगळेजण पोलीस. हे कितपत पटतंय तुम्हाला. तेव्हा रायाला सोडा, रायाला सोडा असं आता सर्वजण तेथे घोषणाबाजी करू लागतात. तेव्हा राया भाऊने काहीच चुकीचं केलं नाहीये, सोडा त्याला, असं सर्वजण जेव्हा म्हणतात ना तेव्हा जयची मात्र बोलती बंद होते आणि तो कदमांना म्हणतो की सोडा याला. तेव्हा कदम आता लगेच त्याला सोडून देतात. तेव्हा मंजिरी लगेच रायाचे हात हातात घेते, त्याच्या हातावर ते रवण असतात. जेव्हा जयने असं जोरात बांधलेलं असतं आणि पळून पळून त्याच्या हातावर खूप रवण असतात, त्यामुळे मंजिरी आता त्याच्या हाताकडे पाहतच राहते. तिच्या डोळ्यांमध्ये रायाविषयीची काळजी स्पष्टपणे दिसत असते. तेव्हा ती अगदी इमोशनल होते आणि विचारते, राया खूप लागलं का रे तुला, अंगावरच्या जखमा तू कायमच झेलत आला आहेस आणि कित्येकदा माझ्यासाठी सगळं काही तू सहन केलंस, पण आता नाही, आता तुला या जखमा देणाऱ्याला त्याच्या चुकीची ही शिक्षा व्हायलाच हवी. तेव्हा जय म्हणतो, मंजिरी तू माझी होणारी बायको आहेस ना, एवढं लक्षात ठेव. तेव्हा मंजिरी रागातच जयकडे पाहत म्हणते की होणं आणि असणं यामध्ये खूप फरक असतो जय, कारण मी अजून तुझी बायको झालेली नाहीये आणि कायदा सगळ्यांसाठी सारखाच असतो ना. पण इथे ना आता या घडीला राया निर्दोष आहे. तेव्हा जय, आता तू तुझी चूक सुधार, कारण तू रायाला गाडीला बांधलंस, तुझ्या गाडीमागे पळवलंस, ही तुझी चूक झाली आणि त्या चुकीची शिक्षा आता तुला व्हायलाच हवी. तेव्हा सर्वांना आता आनंद होतो की जयला आता शिक्षा मिळणारच. तेव्हा जय आता म्हणतो, शिक्षा आणि मला हे कधीही शक्यच नाही. त्याच वेळी आता मंजिरी पुढे जाते आणि म्हणते, ललिता आणि तिच्या वडिलांना रायाने अगदी सुखरूप ठेवलंय आणि मला माहीत आहे रे जय, ललिता आहे ना ती तुझीच बायको आहे. तेव्हा जयच्या आता डोक्यातच मुंग्या येतात की मंजिरी अजूनही त्याच गोष्टीचा विचार करते आणि तिच्या डोक्यात हा विषय आहे. आता जिजी आली ना तर तुझं हे लपवलेलं सत्य मी तिच्यासमोर मांडू शकते नक्कीच. त्यामुळे गप गुमानं लोक जी शिक्षा देत आहेत ना ती आता भोगायला तयार राहा.
तेव्हा राया देखील आता रागातच जयकडे पाहत असतो. आता मंजिरीने शेवटी जयची पूर्णपणे कोंडी केलेली असते. त्यामुळे आता जय विचारतो, काय शिक्षा देणार आहात तुम्ही मला? तेव्हा मंजिरी आता त्याच्याकडे गालातच पाहून हसते, कारण जयला असं ती सुतासारखं सरळ करते. त्यामुळे जय आता शिक्षा भोगण्यासाठी तयार होतो. त्याच वेळी ती रायाला विचारते, बोल आता राया, काय शिक्षा द्यायची रे आपण आता याला? तेव्हा राया मात्र जयकडे आता पाहतच राहतो. त्यावेळी आता मंजिरी विचारते, अरे बोल ना राया, काय शिक्षा द्यायची, कसला विचार करतो एवढा? तेव्हा डुप्लिकेट म्हणतो की याची शिक्षा हीच आहे की राया भाऊला ज्या प्रकारे गाडीत असं मागं मागं फिरायला लावलं ना, याच गाडीत बसून मान सन्मानाने घरापर्यंत या जयने स्वतः गाडी चालवायची आणि आपल्या राया भाऊला घरी सोडायचं. तर लकी आता पुढे म्हणतो, जसं राया भाऊला याने गाडी मागे पळवलं ना, तसं या जयला सुद्धा गाडी मागे बांधायचं आणि राया भाऊने असं त्याला मागे मागे पळवायचं. तेथे असणारे सर्वजण म्हणतात, हो ही शिक्षा तर आता या जयला मिळालीच पाहिजे, असं म्हणून सर्वजण जय विरोधात आता आवाजच उठवू लागतात. त्यापुढे आता मंजिरी म्हणते, जय साहेब, अहो पब्लिक डिमांड आहे, आता ऐकावं तर लागेलच ना, कारण शेवटी हे राज्य आहे ना ते लोकशाहीचं आहे. कारण तुझी चूक तुला सुधारावी लागणारच आहे. या गाडीला रायाला मागे बांधून तू पळवत होता ना त्याला, आता त्याच गाडीला तुला बांधून गाडीच्या पाठीमागे पळायचंच. हा जयला आता मोठा धक्काच बसतो. मग आता मंजिरी ही पुढे जाते आणि रायाला म्हणते, अरे तू माझा खरा मित्र आहेस आणि तुझा मान मी तुला मिळवून देणार म्हणजे देणारच. आता परत माझ्यासमोर असं गुंड नाटक तुला नाही करावं लागणार. आणि तू काय गुंड होशील रे राया, कारण कुणाला असा त्रास झालेला तुला अजिबात बघवत नाही. एखाद्याचं चांगलं व्हावं म्हणून ते नेहमी धडपड करतोस. त्याचबरोबर आई बाई आणि गायीची इज्जत करणारा तू, पांडुरंगाला मानणारा तू, आणि तू काय गुंड बनशील? पुढे आता मंजिरी म्हणते, राया तू गुंड नाहीयेस, तुला गुंड बघायचं असेल ना तर बघ समोर तो गुंड आहे, असं म्हणून ती जयकडे पाहते. आता ती जयला चक्क गुंडाचीच उपमा देते. त्यामुळे जयला खूप राग येतो आणि मग तो रागातच म्हणतो, मंजिरी बस झालं, करायचा तेवढा अपमान आता बस झाला. तू जे काही बोलतीये ते तुला तरी कळतंय का? असं रागातच जेव्हा तो म्हणतो तेव्हा ती आता जयला उत्तर देत म्हणते, मी जे बोलतीये ना ते पूर्णपणे शुद्धीत बोलते. कारण आता राया गाडीत बसणार आणि तू तुझे हात बांधून त्या गाडी पाठीमागे पळणार. ही जय तुझी चूक केली आहे ना, ती शिक्षा तुला आता भोगावीच लागणार. त्यानंतर राया मंजिरीला म्हणतो, जाऊ दे अगं मिसफायर, कशाला उगीच आपण ताणायचं. मग आता मंजिरी म्हणते, नाही राया, कारण तुझ्या गावात तुला मान सन्मान हा मिळायलाच हवा. मग आता लोकसुद्धा सर्वजण आवाज उठवतात की जयला शिक्षा मिळालीच पाहिजे, राया भाऊ जयला शिक्षा दे, जयला शिक्षा दे, असं आता सर्वजण जेव्हा म्हणतात ना, तेव्हा राया देखील आता पुढे येतो आणि लगेच जयचे हात बांधत म्हणतो की माझ्या गावात माझा अपमान करायला निघाला होतास का रे जय तू? आता माझ्याच गावात मी तुला असं गाडी मागे फिरवणार आणि तुझी जिरवणार, असं रागातच राया म्हणतो. असं म्हणून राया आता लगेच जयला बांधतो. तेव्हा जय आता खूपच चिडलेला असतो. मग राया त्याला म्हणतो, जरा दमाने पळायचा हा, असं म्हणून तो लगेच आता जयच्या गाडीत बसतो. तो आता गाडीत बसून गाडी लगेच स्टार्ट करतो. तेव्हा समोर जिजी येते आणि लगेच अशी रायाच्या गाडीसमोर हात आडवा करून उभी राहते. तेव्हा ते पाहताच रायाला खूप मोठा धक्का बसतो आणि मग जय मात्र हसतच रायाकडे पाहतो. तेव्हा मंजिरीला समजतं की जिजी आली आहे. तेव्हा जिजी असं म्हणून ती लगेच सर्वांसमोर येते आणि जिजीचा हात हातात घेते. तेव्हा आता जय मनातच विचार करतो की आता होणार खरा राडा, कारण मगाशी मंजिरी तू खूप बोललीस ना, आता मी बघतोस तुझ्याकडे, आता जिजीच काय ते उत्तर देईल बघ तुला, असं म्हणून आता जय मात्र खुश होतो. तर राया बिचारा आपल्या गाडीतून खाली उतरतो. त्यानंतर मंजिरी विचारते, अगं जिजी तू कुठे गेली होती अशी रागाच्या भरामध्ये, मला का नाही सांगितलं, कुठे होती तू सांग ना. मग आता रागातच जिजी तिला म्हणू लागते की काय ग, मी तुला सांगितलं होतं ना त्या गुंडाबरोबर तू मैत्री करू नको, अगदी कानी कपाळी ओरडून सांगत होते ना की त्याच्याबरोबर तू राहू नकोस, मात्र तुझ्या डोक्यात काही शिरत नव्हतं. मग म्हटलं कुणालाही न सांगता कुठेतरी आपलं निघून जावं, म्हणजे तुझ्या डोक्यात थोडा तरी परिणाम होईल, परंतु नाहीच. आता इथे येऊन बघते तर काय अजून तसंच चालू आहे मंजिरी, अगं तुझं, तुला काही वाटतं की नाही, असं म्हणून आता जिजी रागातच तिच्यावर ओरडते. तेव्हा मंजिरी म्हणते, जिजी अगं तू ऐकून घे जरा, परंतु आता ती काहीच ऐकण्याच्या मनस्थितीत नसते.
पुढे आता मंजिरी सगळं काही बोलणं ऐकून घेत असते, तर जिजी म्हणते चुकीची संगत माणसाला अगदी लयाला नेते, हे मात्र खरं आहे म्हणायचं. तेव्हा मंजिरी अगदी शांतपणे उत्तर देते, नाही ग जिजी, तसं नाही आहे. मग आता जिजी म्हणते की काहीही बोलू नकोस, मला समोर डोळ्यांनी दिसतंय ना, कारण तुम्ही जयचे खूप हाल केले आहेत. त्यानंतर जिजी आता लगेच जयकडे जाते आणि त्याला विचारते, जय हे काय आहे. मग आता नाटकी करून तो पुन्हा म्हणू लागतो, अगं जिजी तू अचानक कशी आली, मला सांगितलं नाही तू येणार आहेस म्हणून. मग आता हे काय आहे ना अगोदर ते सांग, असं जिजी त्याच्यावर ओरडते. तेव्हा हे माझं बक्षीस आहे, आता तुमच्यापासून तरी मी काय लपवणार, असं नाटकी करत जय म्हणतो. तेव्हा जिजी विचारते नक्की काय झालं. मग आता तो म्हणू लागतो की रायाने एक चूक केली, एका म्हाताऱ्याला पकडलं आणि त्याच्याकडून पैसे घेतले, म्हणून मी रायाला शिक्षा दिली, परंतु ते मंजिरीला आवडलं नाही आणि म्हणूनच मंजिरीने आता मला शिक्षा द्यायला सुरुवात केली आहे. तेव्हा आता जय हा पूर्णपणे खोटं बोलत असतो. ते पाहून राया आणि मंजिरीला, त्याचबरोबर तेथे असणाऱ्या सर्वांना जयचा खूप राग येतो. त्याचवेळी राया आता या क्षणी एकदम शांत बसतो आणि मग नंतर जिजी म्हणते, अरे मुळात तू पोलीस इन्स्पेक्टर आहे ना, मग मंजिरीचं ऐकतो तरी कशाला, कारण ती तुझ्या कामात अशी दखल घेऊ शकत नाही, अशी मध्ये मध्ये करू शकत नाही, असं म्हणून ती आता खूपच चिडते. त्यानंतर आता साळसूतपणाचा आव्हानात लगेच जय हा म्हणतो, कसं आहे ना जिजी, ती माझी होणारी बायको आहे आणि चार चौघात असं तिचा अपमान करायचा मला अजिबात नाही सहन होणार. तेव्हा रागातच आता लगेच सर्वजण त्याच्याकडे पाहू लागतात. मग आता मंजिरी म्हणते, किती खोटारडा आहे हा माणूस, अगदी खोटेपणालाही लाजवेल असं वागतोय हा नालायक, असं म्हणून ती रागातच त्याच्याकडे पाहते. पुढे आता तो म्हणतो, तिची इच्छा तिचं मन जपणं हे माझं कर्तव्यच आहे, कारण बायकोने हट्ट करायचा आणि नवऱ्याने तो पुरवायचा, हेच तर सुखी संसाराचं रहस्य आहे ना जिजी. आणि तिच्या वाढदिवशी मनापासून मी काहीतरी केलं होतं, परंतु तेव्हा सुद्धा हा रायामध्ये आला. तेव्हा आता तो सगळं काही खोटं खोटं सांगत असतो. मग आता जिजी म्हणते, अरे तुझी अशी अवस्था करताना यांना काहीच वाटलं नाही का, अरे गाडीला बांधून नेत होते हे दोघे, तुला काही माणुसकी आहे की नाही, असं रागातच ती आता विचारते. पुढे आता मंजिरीने फक्त माणुसकी दाखवली, रायावर तिचा थोडा का होईना जीव आहे, कारण त्या दोघांची मैत्रीच तशी आहे आणि म्हणूनच मंजिरीने हे पाऊल उचललं. माझा विचार न करता तिने रायाचा विचार केला. तुम्हाला सांगू का, खरंच मंजिरी खूप चांगली आहे. मग आता जिजी म्हणते, अजूनही तुला तिचा दोषच दिसत नाही का, त्यावेळी आपण ज्या व्यक्तीवर प्रेम करतो ना, त्या व्यक्तीचा दोष तरी काय दिसणार, असं आता जय म्हणतो. त्यावेळी जय आता विचार करत असतो की हीच योग्य वेळ आहे, कारण जर आगीत तेल ओतलं ना, तर थेरडी ही आहे ना, ती बरोबर मंजिरीवर ओरडेल आणि तिच्या मनात माझं स्थानसुद्धा निर्माण होईल, हीच योग्य वेळ आहे, दुसरी योग्य वेळ असूच शकत नाही, असं जय आता मनातच विचार करतो. त्यानंतर तो आता जिजीला म्हणतो, जिजी मला काय वाटतं माहिती आहे का गं, मंजिरीला अजूनही मी तेवढं आवडत नाही आहे आणि म्हणूनच ती माझ्याबरोबर असं वागतीये. तेव्हा राया रागातच आता जयकडे पाहत असतो की किती नाटकी आणि ढोंगी माणूस आहे हा, असं वाटतंय याचा इथे असाच गळा दाबावा. त्यानंतर तो आता म्हणतो, मी आजपर्यंत काय काय नाही केलं, कारण पंचायत भरली तेव्हा सुद्धा मी मदतीसाठी आलो आणि जेव्हा जेव्हा रात्री ही मंजिरी बाहेर दिसली ना, तेव्हा ड्युटी सोडून अगोदर हिला घरी सोडलं आणि गावात यांची जेव्हा बदनामी झाली तेव्हा सुद्धा मी आपल्या मंजिरीचीच बाजू घेतली आणि तिला माफ केलं, पण तरीही तिला माझ्याबद्दल काहीच वाटत नाही, असं म्हणून तो आता रडू लागतो आणि खोटेपणाचं नाटक करत असतो. तेव्हा मंजिरी आणि रायाला बरोबर हे समजत असतं. त्याचवेळी ते दोघेही अगदी रागातच त्याच्याकडे पाहू लागतात, कारण हा जय एवढा खोटारडा आहे ना, की फक्त जिजीचं मन जिंकण्यासाठी तो एवढे प्रयत्न करतोय, हे बरोबर मंजिरीला माहीत असतं. त्यानंतर आता जय हा म्हणतो, मी माझ्या वर्दीचा अपमान नाही सहन करू शकत, मंजिरीने एक वेळ माझा अपमान केला ना तरीही चालेल, परंतु माझी वर्दी माझ्यासाठी सगळी काही आहे. त्यावेळी आता जय प्लीज असं बोलू नकोस ना रे, असं जिजी म्हणते. तर जय अजूनच साळसूतपणाचा आवानू लागतो, म्हणतो, या वस्तीमध्ये खरंच माझा खूप अपमान झाला आणि माझ्या वर्दीचा अपमान हा माझ्या जिव्हारी लागतो जिजी, असं म्हणून तो आता राया आणि मंजिरी कशाप्रकारे मला त्रास देतात आणि त्या दोघांचा नक्की हेतू काय आहे, फक्त मला त्रास देणं आणि त्रास देणं, एवढंच आता फक्त त्याला सांगायचं असतं. मग आता पुढे तो म्हणतो की मी फक्त तुझ्यामुळे आणि तुझ्यामुळे
गप्प आहे जिजी. तुमचा मान सन्मान मी ठेवतो, त्याचबरोबर तुम्ही म्हणाल ते ऐकतो. त्यामुळेच मला असं वाटतं की तुमचं मन मोडायला नको. तुमच्या मुलीला मी काहीच बोलत नाही, कारण माझं तिच्यावर प्रेम आहे आणि तुम्हा सर्वांवर सुद्धा. मला फक्त मंजिरी हवी आहे. तिने माझा कितीही अपमान केला तरी माझं तिच्यावर प्रेम आहे, म्हणूनच मी तिला कधी काही बोलणार नाही. पुढे आता मंजिरी म्हणते, जिजी अगं या जयचं ऐकू नको, हा पूर्णपणे खोटं बोलतोय, कारण तुला माहीत नाही हा कसा आहे ते. अगं राया चुकलाच नव्हता, रायाने त्या म्हाताऱ्याला मारलं कारण की त्याची चूक होती म्हणून. अगं तुला माहीत नाही काय काय केलंय त्या म्हाताऱ्याने, म्हणून रायाने खंडणी वसूल करण्याचा प्रयत्न केला, बाकी काहीच नाही. त्याचवेळी आता जिजीला राग येतो आणि मग ती रागातच मंजिरीच्या कानाखाली मारते आणि तिला लगेच म्हणते की तू माझ्या डोळ्यासमोर सुद्धा उभं राहायचं नाहीस. त्याचवेळी आता मंजिरीला खूप वाईट वाटतं आणि रायाला देखील, कारण एवढ्या माणसांमध्ये मंजिरीला जिजीने कानाखाली मारलेली असते. पुढे आता जय म्हणतो, असं का करताय अहो जिजी तुम्ही? मग आता जिजी म्हणते, बाळा राहू देत, कारण मंजिरी चुकली आहे. कारण शाळेतली मुलं चुकली ना तर सगळा दोष हा मास्तरांवर असतो की मास्तरांनाच व्यवस्थित वळण लावता येत नाही मुलांना, आणि घरची मुलगी चुकली ना तर आईबापाच्या संस्कारांवर प्रश्न उठवला जातो की आम्हीच चांगले संस्कार या मुलीवर करू शकलो नाहीत. आणि आतासुद्धा लोक असंच म्हणतील की मंजिरी काही पण वागते, तिच्या आईवडिलांचा असतो दोष. माझ्याकडून खरंच मोठी चूक झाली जय, अरे मला माफ कर बाळा, कारण हिच्याकडून एवढी मोठी चूक झाली आहे ना की हिने फक्त चुकीच्या माणसावर विश्वास ठेवलाय आणि त्यामुळेच तुला त्रास होतो एवढा जय. असं म्हणून जिजी आता वेड्यासारखी स्वतःच्या कानाखाली मारून घेत असते. आता ते पाहून सर्वांनाच मोठा धक्का बसतो. आता मंजिरीला हे सहन होत नाही, कारण आपल्यामुळे जिजी आता स्वतःच्या कानाखाली मारून घेतीये, ते पण गावासमोर. हे काही मंजिरीला पटत नाही. तेव्हा ती म्हणते, जिजी अगं तू हे काय करतेस? परंतु आता जिजी ऐकण्याच्या मनस्थितीतच नसते. त्यानंतर राया बिचारा आता पुढे येतो आणि जिजीला विचारतो, जिजी तू हे काय करतेस? अगं तुला तुझं तरी कळतं का? मग आता जिजी रागातच म्हणते, हात नको लावूस मला. अरे हे घडतंय ना ते सगळं तुझ्यामुळे घडतंय. अरे का आमच्या सुखावर उठलास राया तू? अरे का करतोस तू हे सगळं? आणि का मंजिरीचं नुकसान करतो आहेस? अरे तुला काय पाहिजे? पैसे हवे आहेत का? अरे तुला पैसे हवे आहेत ना? असं म्हणून जिजी हातातील बांगड्या कानातले काढून देते आणि म्हणते, घे बाबा, तुला हवे तेवढे पैसे घे. जिजीचं हे वागणं पाहून रायाला खूपच वाईट वाटतं, कारण राया हा एकदम शांत होऊन जातो, कारण आपल्यामुळे काही मिसफायरच्या आयुष्यात वाईट घडतंय का याचा दोष तो स्वतःला देऊ लागतो. त्याच वेळी जिजी आता रागात म्हणते, पैसे घेऊन तू लोकांना मारतोस ना, मग आता हे घे पैसे आणि मारून टाक मला एकदाच. त्यानंतर तो आता रागातच म्हणतो, ए म्हातारे, अजिबात डोक्यात जायचं नाही हा माझ्या, मी आत्ताच तुला सांगतोय. असं म्हणून तो तिचे सगळे डाग तिला देऊन टाकतो. मी काही केलं नाही तुझ्या मुलीला, तुझी मुलगीच आपल्या मागे लागलीये, तिला सांभाळ अगोदर, असं राया आता खूप मोठ्यानेच म्हणतो. तेव्हा मंजिरीला आता धक्काच बसतो, कारण आता रायाने अख्खा डावच पलटवलेला असतो. रायाला असं वाटत असतं की मंजिरीने उगीच माझ्या मागे मागे नाही करावं, पण मंजिरीला माहीत असतं की माझा राया चुकीचा नाहीये. त्यानंतर राया म्हणतो, आली मोठी बडबड करायला, तुझी मुलगीच माझ्या पाठीमागे लागलीये, समजलं? त्यामुळे मला काही बोलू नको, तू तिलाच बोल आणि तिला घेऊन जा इथून अगोदर. असं रागातच राया जेव्हा म्हणतो, त्याच वेळी आता मंजिरी म्हणते, राया अरे जिजीशी बोलताना ना जरा तोंड सांभाळून बोल. आणि काय रे हे बोलतोस तू? तेव्हा राया म्हणतो, ए गप्प बसायचा, मी असाच आहे, समजलं? त्याचवेळी तू जास्त बोलली ना आता बघतच राहा, असं राया म्हणतो. मग आता मंजिरी म्हणते, हा मुद्दाम आणि चुकीचं वागतोय आत्ता या क्षणी जिजी, हा असा नाहीये, तू याकडे लक्ष देऊ नको. मग काय ग असा नाहीये म्हणजे नक्की काय म्हणायचंय तुला? असं राया विचारतो. आणि माझी बाजू का घेतेस ग तू? असाही राया प्रश्न करतो. काय संबंध काय तुझा? माझ्या नादाला लागायचं नाही. तेव्हा मंजिरी म्हणते, राया अरे मुद्दाम वागू नकोस नाही, आता तुला शेवटचं सांगते, थांबव हे सगळं. तेव्हा राया म्हणतो, माझी बाजू का घ्यायची तुला? अगं मी तुला सांगतोय ना मी असाच आहे म्हणून. तेव्हा तो जिजीला म्हणतोय, तिला घेऊन जा इथून आणि अजिबात माझ्या डोक्यात जायचं नाही. त्याचवेळी जय म्हणतोय, ए राया नीट बोल जरा जिजी बरोबर, नाही तर जीभ हासडून अशी हातात घेईल, समजलं? त्याचवेळी राया म्हणतो, ए थोबाड गप्प करायचा घोरपड्या, पण तू जास्त जिजी जिजी करतो ना, मग ऐक, तुझ्या जिजीला सांभाळ अगोदर आणि तिच्या मुलीला सुद्धा.
सारखं माझ्या मध्ये मध्ये येतात, चला अरे अगोदर, असं म्हणून राया त्याच्या मित्रांना घेतो आणि तेथून जातो. त्याच वेळी आता जय म्हणतो, बघितलं का जीजी, अगं किती नालायक माणूस आहे हा. त्याच वेळी आता मंजिरी, अगं आता तरी समज ना कसा आहे, बघितलं का तो राया, असं जय म्हणतो. तेव्हा मंजिरी म्हणते, कोणाला काय समजायचंय ना ते मला समजलंय हा, तू नको मला सांगूस, असं म्हणून ती जयला आता विरोध करते. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये मंजिरी रायाला विचारते, काय रे नको आहे ना तुला तुझ्या आयुष्यात. तेव्हा तो म्हणतो नको आहे. मग मी कुठे गेले तरी तुला फरक पडणार नाही ना. तो म्हणतो नाही पडणार. तेव्हा ती म्हणते मी मेले तरी नाही पडणार ना. तो म्हणतो जायचे तिकडे जा, असं म्हणून तो पुढे जायला निघतो. मंजिरी आता असं गोल, मंजिरी आता सगळीकडे तिथे रॉकेल टाकते आणि तिथे आग लावते आणि त्या आगीत स्वतः उभी राहते. तेव्हा राया, असं म्हणून ती जोरात ओरडते. तेव्हा राया मागे पाहतो तर मंजिरीचा जीव धोक्यात आहे हे जेव्हा त्याला समजतं तेव्हा मिस फायर, असं म्हणून तो धावतच तिला वाचवण्यासाठी येतो. अशाच मालिकेंची पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.